नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोकणामध्ये ज्या 2 जाती आढळतात बांबूच्या, मानगा आणि बोरवेट, तर या 2 जातीची जी मागणी आहे ती यासाठी आहे की त्या भरीव असतात. द्राक्षासाठी, डाळिंबासाठी किंवा कंस्ट्रक्शनच्या कामासाठी, बोर्डांच्या कामासाठी, हस्तकलेच्या कामासाठी, या सगळ्यासाठी या जातीचा उपयोग होतो. त्याच्यामुळं अत्यंत चांगल्या दर्जाची, शेतकऱ्यांना उत्पन्न देणारी, उपयुक्त अशी ही जात आहे. दोन्ही जाती आहेत, म्हणजे मानगा आहे, बोरवेट आहे. तर ह्या जातीमधला जो आपण साधारणतः फार फरक नाही आहे, दोन्ही भरीव आहेत. पण बोरवेट आणि मानगा याचा पण यासाठी निरीक्षण करायचं आहे की त्या आतून कशा भरीव आहेत आणि साधारणतः किती त्याच्यामध्ये पोकळपणा असतो, पण तो उपयुक्त कसा असतो हेही पाहणार आहोत. तर यासाठी आपण कोकणामधले जे ओरोसजवळ रानबांबळी गाव आहे तिथे संतोष खोत यांची शेती आहे. आणि संतोष खोत आपल्याला आज या 2 जाती मधील बेटं जे आहेत किंवा बांबू आहे ते तोडून दाखवतील, की ज्यामुळे आपल्याला समजेल की या 2 जातीमधला जो भरीवपणाचा जो फरक आहे तो आपल्या निरीक्षण आहे. तो फार नाही, तरी पण आपण पाहणं आवश्यक आहे. पूर्ण भरीव आहे ना. एक आपल्याला पूर्ण भरीव आहे. त्याचं हे दाखवा, बुडका दाखवा बरं. बुडका दाखवा, बुडका. नाही तो असा उचलून टाकूया, खाली खाली टाकायचं असं, तिकडे घ्या. असा पूर्ण भरीव आहे बोरबेटचं हे पोल आहे, आपण काय म्हणू त्याला, काठी आहे, बोरबेटची काठी आहे. खाली पूर्ण भरीव आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण. आणि असा उंच आहे, याची लांबी आहे. मानगा तोडलेला इथला आता हा एवढा साईज आहे. ठीक आहे, वरती हा मानगा पूर्ण भरीव आहे बघा. ही साईज येऊ शकते किंवा ही साईज येऊ शकते, एवढी अशा पद्धतीचा मानगा आहे. ही मानग्याची काठी काढलेली आहे आपण आता.